नमस्कार, मी प्रदीप रायकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पीक विम्याबद्दल आणि पीक विम्याच्या तक्रारीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आता सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आपल्या पिकांचे नुकसान झालेले आहे. या पिकाची विम्याची तक्रार देण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. ज्या शेतकरी बांधवांनी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत 1 रुपयामध्ये विविध खरीप पिकांचा विमा भरलेला आहे, त्यांनी आपल्या पीक नुकसानीची तक्रार ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑनलाईन ॲपमध्ये कशी नोंदवायची याची माहिती आपण घेणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम मी आपल्या ग्रुपमध्ये लिंकमध्ये दिल्याप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. सोबत आपण विमा भरलेली पावती आपल्याजवळ ठेवायची आहे. हे ॲप उघडल्याच्या नंतर आपण सगळ्यात शेवटचा पर्याय चेंज लँग्वेज याच्यावरती क्लिक करून मराठी भाषा निवडून ॲप्लाय करायचे आहे. आता हे सर्व ॲप हे आपल्याला मराठी भाषेमधून दिसणार आहे. सर्वप्रथम आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन दिसतील. विमा पॉलिसीची सद्यस्थिती, तुम्ही विमा भरलेली पावतीची काय सद्यस्थिती आहे ते दिसेल. विमा हप्त्याबद्दल, पीक नुकसान, शंका समाधान आणि मदत केंद्र. यामध्ये आपल्याला पीक नुकसान हा पर्याय निवडायचा आहे. तर पीक नुकसानीची पूर्वसूचना, ज्यांना नवीन तक्रार द्यायची आहे त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. ज्यांनी आधीच तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीचं काय झालं ते पीक नुकसान सद्यस्थितीमध्ये आपल्याला त्याची डिटेल पाहायला मिळेल. तर आपण पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय वापरू. विमा भरताना जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आपण इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या नंबरवरती एक OTP येतो. OTP मिळाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तो टाकायचा आहे. आता आपण OTP टाकून ही माहिती पुढे शेअर करूया. OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला पुढे ही स्क्रीन दिसेल. यामध्ये आपण योजनेची निवड करायची आहे खरीप म्हणून. त्यानंतर योजनेचे वर्ष 2024 घ्यायचे आहे. योजना निवडायची आहे पंतप्रधान मंत्री फसल विमा योजना. आता प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि त्यानंतर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स योजना. ज्या बांधवांना फळबागेचा विमा भरलेला आहे त्यांना तक्रार द्यायची असेल तर 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. परंतु ही योजना हवामान खात्यावरती आधारित असल्यामुळे यात तक्रार द्यायची गरज पडत नाही. आपण 1 रुपयामध्ये पंतप्रधान मंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गतच आपण तक्रार देणार आहोत, जी आपली खरीप पिके आहेत त्यांची. त्यानंतर आपलं राज्य निवडून नोंदणी स्रोत. आता यामध्ये आपण ज्या मार्फत विमा भरलेला आहे ते असे आपल्याला 5 स्रोत इथं दिसतात. आपण CSC मार्फत म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत सेतूमध्ये जो विमा भरला जातो तो CSC मधून असतो. त्यानंतर जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी बँक हा पर्याय निवडलेला असेल तरी चालेल. बँकेने तो विमा भरलेला हवा आहे. तुम्हाला ज्या CSC सेंटरकडून पावती मिळालेली आहे ती पावती तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का? होय म्हणा. त्यानंतर आपला जो पॉलिसी क्रमांक आहे जो 04 सुरू होतो तो आपण येथे एंटर करायचा आहे. आपल्याकडे पॉलिसी असणं गरजेचं आहे. पॉलिसी नसेल तर आपण ही तक्रार नोंदवू शकत नाही. 04 01 27 24 01 51 82 02 962. यानंतर यशस्वीवरती आपण क्लिक करायचं आहे. समोरच आपल्याला आपला पॉलिसी क्रमांक दिसेल. त्याच्यावरती बरोबरचे टिक केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं नाव, किती विमा भरलेला आहे ते दिसणार आहे. आता मी 2 पिकाचा विमा भरलेला आहे त्याच्यामुळं विमा हप्ता रक्कम 2 आलेली आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही पिके समोर आलेली आहेत. आता या 2 पिकापैकी आपण किती गुंठ्याचा विमा आणि कोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे ही डिटेल आलेली आहे. तर आता सर्वप्रथम मला कांदा या पिकाची तक्रार नोंदवायची म्हणून मी कांदा निवडतो. त्यानंतर घटनेचा प्रकार म्हणजे आपलं नुकसान कशामुळे झालेलं आहे. ॲनिमल अटॅक, ॲनिमल इन्फेस्टेशन, क्लाउड बस्ट असे वेगवेगळे पर्याय आपल्याला इथे आलेले आहेत. 15 ते 16 पर्याय दिसत आहेत.
तर याच्यामध्ये आपलं नुकसान कशामुळं झालेलं आहे हे निवडायचं आहे. जर रान जनावरांपासून आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आपण ॲनिमल अटॅक पण निवडू शकता, ढगफुटीने झाला असेल तर क्लाउड बस्ट निवडू शकता, वादळाने झालेलं असेल तर सायक्लोन, असे वेगवेगळे ऑप्शन आपण निवडू शकता. तर सध्या आपल्या इकडे एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिमुसळधार पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आपण एक्सेस रेनफॉल हा पर्याय निवडणार आहोत. घटनेचा दिनांक, ज्या दिवशी पावसाने आपलं नुकसान झालं ती तारीख आपल्याला निवडायची आहे. 48 तासाच्या आतमध्ये आपण तक्रार दाखल करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा म्हणजे तुमचं पीक कोणत्या अवस्थेमध्ये होतं, उभे पीक होतं का काढणी पश्चात म्हणजे तुमचं पीक काढणीला आलेलं होतं हार्वेस्टेड, का काढून झाल्याच्या नंतर आपण ते उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलं होतं, असे 3 पर्याय आपल्याला दिसतात. तर ज्यांचं कडधान्य किंवा ज्वारी बाजरी जे काही पीक असेल आपण ते जर काढून आळाश्यावरती वाळवण्यासाठी ठेवलं असेल आणि त्यामध्ये जर आपलं नुकसान झालेलं असेल तर आपण 3 नंबरचा पर्याय निवडू शकता. हार्वेस्टेड म्हणजे आपण कापणी केलेली असेल तर 2 नंबरचा पर्याय निवडू शकता आणि स्टँडिंग क्रॉप म्हणजे आपलं उभं पीक असेल तर 1 नंबरचा पर्याय निवडू शकता. तर आता मी कांदा या पिकासाठी स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन निवडत आहे. ज्यांचा कांदा काढून झालेला आहे आणि भिजला आहे, जो की रानामध्येच आहे आणि त्यामुळे पावसाने नुकसान झालेलं असेल तर तुम्ही हार्वेस्टेड हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, आपल्याला किती टक्के नुकसान झालं आहे असं वाटत असेल ती टक्केवारी आपण इथे टाकू शकता. त्यानंतर शहरामध्ये नुकसान काय झालं आहे हे आपण नोंदवू शकता, ते कंपल्सरी नाही आहे, ते कोरं ठेवलं तरी चालेल. त्यानंतर फोटो अपलोड करायच्या पुढं लाल रंगामध्ये छोटा स्टार दिलेला आहे, म्हणजे हा फोटो आपल्याला कंपल्सरी इथे अपलोड करायचा आहे. तर अपलोड करायला आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते कॅमेरा चालू करण्यासाठी 2 वेळा परमिशन मागतो, त्यावेळेस अलो करायचं आहे आणि अलो झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होत असतो. हा कॅमेरा सुरू झाल्याच्या नंतर आपण आपल्या पिकाचा नुकसान झालेला फोटो हा त्यामध्ये काढायचा आहे. पिकाचा फोटो काढल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली कोपऱ्यामध्ये बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ हा ऐच्छिक आहे, आपण हा व्हिडिओ अपलोड करू शकता. अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर आपण मोबाईल नंबर चेंज होत नाही आहे. आपण जे पावतीवरती डिटेल भरलेली आहे ती पावती आपल्याला इथे उपलब्ध होते. त्यानंतर आपण सादर करा या बटनावरती ओके करायचं आहे. ज्या वेळेस आपण ही सर्व माहिती भरलेली आहे ही त्यांच्या पोर्टलला आपली जमा होत असते आणि ही जमा झाल्याच्या नंतर पहा इथे आपल्याला धन्यवाद, क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली, म्हणजे तुमच्या पिकाची यशस्वी तक्रार आपण नोंदवलेली आहे आणि समोर आपल्याला तक्रार नंबर म्हणजे डॉकेट ID मिळतो, तो आपण स्क्रीनशॉट मारून आपल्याजवळ सेव्ह ठेवायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये पीक विम्याचे प्रतिनिधी आल्यानंतर आपल्याला तो पाहिजे असतो तो स्क्रीनशॉट मारून आपण ठेवायचा आहे. तसेच आपल्या मोबाईलवरती त्याचा मेसेज पण येत असतो. आता हे झालं एका पिकाबद्दल. तर अशा प्रकारे आपण आपले वेगवेगळी जी काही पिके आहेत त्याची आपण तक्रार नोंदवू शकता. काही शंका असेल तर आपण मला नक्की कॉलवरती व्हॉट्सअपवरती हे विचारू शकता. आता आपण दुसऱ्या पिकाची अशाच प्रकारे तक्रार नोंदवावी आणि जेवढ्या जास्त लवकरात लवकर आपण 72 तासामध्ये या तक्रारी देऊ तेवढ्या लवकरात लवकर आपला विमा पास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे तक्रार नोंदवल्याशिवाय कोणी विम्याची मागणी करू नये किंवा विमा रकमेची मागणी करू नये. मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं शेजाऱ्याला पैसे आले, आम्हाला पैसे आलेले नाहीत. तर ज्यांनी तक्रार नोंदवली होती त्यांना पैसे आलेले आहेत, बाकीच्यांना पैसे आलेले नाहीत. यावर्षी आपण विमा भरलेला आहात तर तक्रारही नुकसानीची नोंदवून घ्या, तरच पैसे येतील. धन्यवाद.